नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण कधी जंगलात फिरायला गेलात, आपल्याकडे पाणी संपलं असेल, आपल्याला पाणी मिळत नसेल, आसपास उपलब्ध नसेल, तर या झाडाची ओळख आपल्याला निश्चित असायला हवी। तहान लागली जर आपल्याला, तर या झाडाचं खोड घ्यायचं। खोडाचा साधारणपणे 1 इंच 2 इंच जाडीचा तुकडा जर आपण घेतलात, थोडासा 1 फूटभर उंचीचा, आणि तो उलटा केला तर त्याच्या कप्प्यामधून पाण्याचे थेंब यायला लागतात। निश्चितपणे तुमची थोडीशी का असेना तहान भागवण्याचं हे जंगलातलं झाड आहे। तसाला झाड म्हणजे एक मोठा वेल असतो, प्रचंड पसरणारा चपट्या खोडाचा वेल असतो। पानं देखील त्याची गोलाकार पेल्टेड असतात, खालच्या बाजूला थोडीशी वळलेली अशी पानं निळसर झाक घेऊन असतात। ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे अशा लोकांसाठी अत्यंत वरदान असणारी अशी वनस्पती आहे। जळजळ असेल, मळमळ असेल, छातीत दुखतं, अत्यंत जास्त प्रमाणामध्ये पित्त तयार होतं, काही वेळा लिव्हर फंक्शनशी रिलेटेड असतं, अशा लोकांसाठी अत्यंत गुणकारी असे हे झाड आहे। केवळ याच्या खोडाचा 1 तुकडा रात्री पाण्यामध्ये थोडासा भिजत टाका, रात्रभर तसंच ठेवून द्या, सकाळी उठल्यानंतर प्या, तुम्हाला अँटासिड घेण्याची गरज भासणार नाही। त्याचबरोबर याच्या पानांचं चूर्ण देखील तुम्ही आम्लपित्ताचा जो कायमचा क्रॉनिक त्रास आहे अशा त्रासामध्ये वापरू शकता। त्याची फळं देखील अत्यंत सुंदर अंड्याच्या आकाराची गोलाकार प्रचंड घोसानी येतात, असं वाटते की द्राक्ष लागलेत की काय। ती पण येताना जाड खोडावरती येतात। ती फळं देखील आपण खाण्यात घेऊ शकतो। त्याला बऱ्याच ठिकाणी पित्त फळ असं म्हटलं जातं। आता याचं नाव जे आहे मराठीत, बऱ्याच ठिकाणी याला वाटोळी म्हणतात, पण आमच्या भागामध्ये याचं नाव आहे रामरक्षा किंवा रामरख, रामरक्षीचा वेल अशा नावानं याला ओळखलं जातं। कॉक्युलस मॅक्रोकार्पस असं याचं बोटॅनिकल नाव आहे। तर मित्रांनो, जंगलामध्ये हा वृक्ष म्हणण्यापेक्षा वेल म्हणतो, वेलच असते। तुम्हाला आढळली तर निश्चितपणे त्याचं सौंदर्य अनुभवा। प्रचंड एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखा सर्वत्र पसरलेला असा हा वेल असतो। दिसायला देखणा आहे, गुंता बघू शकता त्याचा, प्रचंड गुंतागुंतीच्या आकारामध्ये तो वेल वाढत वाढत जातो। तर पुन्हा एकदा आम्लपित्ताच्या, खास करून ज्यांना रोज रोज अँटासिड घ्यायची सवय झाली आहे, अस्वस्थ वाटते, जरासुद्धा मूड येत नाही, अशा वेळी निश्चितपणे हा त्रास वाचवण्यासाठी झाड जरूर वापरा। धन्यवाद।